पैशाच्या वादातून माळशेंद्रा येथील तरुणाचे अपहरण। पैशाच्या वादातून अज्ञात व्यक्तींनी जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथील तरुणाचं अपहरण केल्याची घटना 22 जुलै रोजी घडली। या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। माळशेंद्रा येथील रहिवासी असलेला तरुण भाऊसाहेब उत्तम साठे यांचे एका कारमध्ये बसवून नेऊन अज्ञात लोकांनी अपहरण केलं। या प्रकरणात त्यांचे भाऊ रतन उत्तम साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या घटनेला 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांनी कोणताही तपास केला नाही। त्यामुळे माळशेंद्रा येथील गावकऱ्यांनी आज तालुका जालना पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नसल्याचा आरोप सरपंच विजय लहाने यांनी केला आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून आम्ही माळशेंद्रामध्ये सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणजे अवघे 24 तास उलटून गेले। अद्याप हे किडनॅपरने आमच्या गावातून एक मुलगा किडनॅप केला आहे तलवार लावून गावामध्ये। म्हणजे दिन दाड्या तलवार लावून माणूस किडनॅप करून नेलेला आहे। गाडीचा नंबर आम्ही इथं दिलेला आहे पोलिसाला आणि पोलिसाला मी वारंवार भेटत आहे। साहेब म्हणता मी मर्डरची केस तपासमध्ये आहे, पुन्हा दुसरा मर्डर व्हायची शक्यतावर आहे। तरीही पी आय साहेबाला मी आता भेटायला गेलो तर एकच जण भेटायचं, ते भेटीचा माझा वेळ आहे। आता एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना सुद्धा इथले पी आय साहेब जर असं बोलत असेल, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शिष्टमंडळ इथं यांना भेटायला आलो होतो। यांना आम्हाला भेटण्यात आता नकार दिलेला आहे आणि आमचा जो माणूस आहे, जो आमचा किडनॅप केला आहे, आमचा माळशेंद्रा गावातला, मी त्या गावाचा सरपंच आहे, त्या नात्याने सुद्धा मी त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलो होतो कुटुंबाला सोबत। त्यांनी भेटायला नकार दिलेला आहे। या पी आय साहेबाचा, या पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबाला मी आता विनंती केलेली आहे, नाही ऐकले तर आम्ही आता एस पी साहेबाकडे जाणार आहे, पण आमचा माणूस ताबडतोब द्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे। कारण की अशा जर घटना घडत असेल वारंवार या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तालुक्यामध्ये आता दिन दहाड्या एक जणाचा मर्डर झाला परवाच, परत दुसऱ्या दिवशी एक मर्डर झाला, म्हणजे 2 मर्डर ते 2 दिवसात झाले। आता तिसरा मर्डर व्हायची शक्यता आहे। ही वाट पाहतो काय करू। आमचं म्हणणं आहे की मेहरबानी करून साहेबांना ताबडतोब आमच्या माणसाला आणावाना बांधण्या मिळून द्यावा।